नमस्कार, मी आशा. आपण पाहता डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया अशातील काही ठळक घडामोडी. कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी सायटीजी नेट परीक्षेतील ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केली आहे. सदर ऑनलाईन टेस्ट सिरीजचा लाभ विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे घ्यायचा या संदर्भात एक मार्गदर्शक कार्यक्रमही त्यांच्या वतीने परिसरात करण्यात आला. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल एटम कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक. आज आपण एकमेकांना भेटणार आहोत. एका विशिष्ट कार्यक्रमासाठी आपण इथे एकमेकांना आज आपण भेटणार आहोत. भारतीय जनता पार्टी 142 विधानसभा क्षेत्राचे सर्वांचे लाडके आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्यातर्फे मी आपलं सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कशासाठी आणि काय करणार आहोत याची तुम्हाला कल्पना नाही आहे. एक उत्कृष्ट प्रोग्राम आज तुमच्यासाठी दादांनी म्हणजे आपले लाडके आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांनी तुमच्यासाठी आणलेला आहे. आणि तो प्रोग्राम म्हणजे आपल्या करिअरला भरारी देण्यासाठी जे पहिलं पाऊल आहे ते म्हणजे मेन एंट्रन्स एक्झाम. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचं असतं. कोणाला डॉक्टर बनायचं आहे, कोणाला इंजिनियर्स बनायचं आहे, कोणाला फार्मासिस्ट बनायचं आहे. अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं करिअर करायचं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, करिअर करण्यासाठी शासकीय माध्यमातून काही निर्बंध आहेत, काही टेस्ट आहेत. त्या टेस्ट आपल्याला पार करायच्या असतात आणि त्या टेस्ट पार करण्यासाठी आपल्याला अनेक लोकांचं सहकार्य लाभत असतं. आणि हे सहकार्य मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या क्लासेसमध्ये जात असतो. तिथल्या शिक्षकांचं आपण मार्गदर्शन घेत असतो आणि त्याच्या अनुषंगाने आपण ज्या JEE सारख्या, नीट सारख्या, CET सारख्या एक्झाम आपण पारित करीत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ठाऊकच असेल की ह्याचे जे पर्सेंटेज आहेत ते पर्सेंटेज आपल्याला पुढच्या ॲडमिशनसाठी ग्राह्य धरले जातात. मग यासाठी आपल्याला 11वी पासूनच आपण जोर धरतो अभ्यास करण्यासाठी. ह्या परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तर चांगल्या पर्सेंटेजप्रमाणे आपण कसं जाईल यासाठी वेगवेगळ्या लोकांचं आपण मार्गदर्शन करत असतो. दादांच्या हे लक्षात आलं की बाबा माझ्याही विधानसभा क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना उत्तम करिअर करण्यासाठी आणि चांगल्यात चांगलं कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी ज्या काही एंट्रन्स एक्झाम आहेत त्या एंट्रन्स एक्झाममध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं त्यांना मार्क्स मिळावे, गुण मिळावे, टक्केवारी मिळावी यासाठी त्यांनी आपला एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न म्हणजे काय, तर त्यांनी एक वेबसाईट टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. आणि त्याच टेस्ट सिरीजचा आज आपण लॉन्चिंग करणार आहोत. ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट ज्या मेन एंट्रन्स एक्झामचं आहेत त्या मेन एंट्रन्स एक्झामसाठी जसं CET असेल, JEE असेल, नीट असेल, या एंट्रन्स एक्झामच्यासाठी तुम्हाला सराव प्रश्नपत्रिकेसाठी 24x7 याचा अर्थ संपूर्ण वर्षभर सर्व दिवस तुम्ही एक्झाम्स अटेम्प्ट करू शकता, सराव करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, करिअरच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि यासाठी दादांकडून तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्हाला सहकार्य करण्याची दादांची नेहमीच तयारी आहे. दादांचं एक विशेष स्वप्न आहे आणि ते स्वप्न म्हणजे माझ्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये 142 विधानसभा क्षेत्रातले फक्त विद्यार्थी याच्यामध्ये पासआउट झाले पाहिजेत अशातला भाग नाही, तर जे कोणी विद्यार्थ्यांच्या मनामधल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा प्रगल्भ होण्यासाठी माझ्या क्षेत्रातले विद्यार्थी IAS अधिकारी बनावेत, उच्च डॉक्टर बनावेत, उच्च इंजिनियर्स बनावे, यासाठी दादा नेहमी सर्वतोपरी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, हाही कार्यक्रम तुमच्या भविष्याला एक वेगळी कलाटणी देणारा आहे, एक वेगळी दिशा देणारा हा कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमाचा आपण थोड्याच वेळामध्ये आपल्या दादांकडून या वेबसाईटचा आपण लॉन्चिंग करणार आहोत.
पण विद्यार्थी मित्रांनो, ह्या एंट्रन्स एक्झामच्या संदर्भामधल्या ज्या काही इम्पॉर्टन्स आहेत त्या इम्पॉर्टन्सचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत हे मार्गदर्शन पोहोचवण्यासाठी ज्या व्यक्तींना आपण इथे बोलवण्यात आलेला आहे ॲज अ चीफ गेस्ट आणि मार्गदर्शक म्हणून, त्यांचा मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. ही इज द डॅशिंग वर्किंग ॲज जॉईंट सेक्रेटरी इन आदर्श शिक्षण मंडळ कल्याण ईस्टमध्ये. आदर्श शिक्षण मंडळ कल्याण ईस्टमध्ये एक संस्था आहे, त्या संस्थेचे ते जॉईंट सेक्रेटरी आहेत. आणि या इन्स्टिट्यूशनच्या अंडरमध्ये अनेक त्यांनी एज्युकेशनल संस्था त्यांनी तयार केलेल्या आहेत. त्या व्यक्तीचा मी तुम्हाला परिचय करून देतो की त्या कोणकोणत्या त्यांच्या अंडरमध्ये ह्या संस्था आहेत. आपण नाव ऐकलेलंच असेल. सुप्रसिद्ध आयडियल इंग्लिश स्कूल आहे, आयडियल ज्युनियर कॉलेज आहे, आयडियल कॉलेज ऑफ एज्युकेशन जे DED आहे, त्यानंतर कोणार्क आयडियल कॉलेज ऑफ सायन्स आहे कॉमर्स, ज्याच्या अंतर्गत BSc IT आहे, BMS आहे, BMF आहे, BAF हे कोर्सेस आहेत. आयडियल कॉलेज ऑफ द फार्मसी डी फार्मसी त्या ठिकाणी आयोजित केलं जातं. आयडियल कॉलेज ऑफ द फार्मसी अँड द रिसर्च ज्यामध्ये बी फार्मसी घेतलं जातं. त्याचप्रमाणे ते आयडियल स्कूलसुद्धा चालवतात जे CBSE बोर्ड अंतर्गत येतं आहे. युरो किड्स आहे जे प्री स्कूल चालवतात. लिटल एंजल्स आहेत जे प्री स्कूल आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, 142 यामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण, सर्वात चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणारी जी एक योजना आहे, प्रधानमंत्रीची जी योजना आहे कौशल्य केंद्र, हे एकमेव सुसज्जित भव्य असं केंद्र त्यांनी आपल्या हाजी मलंग पट्ट्याच्या दर्यामध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि या चीफ गेस्ट या व्यक्तींचं आपण स्वागत करणार आहोत, पण त्या अगदी त्यांचं तुम्हाला मी नाव सांगणार आहे. त्या आहेत आपले कल्याण पूर्वमधील भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा अध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत ते. त्यांचं नाव आहे विजय लक्ष्मीकांत उपाध्यायजी. मी आपल्या कल्याण पूर्वमधल्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने, त्याचप्रमाणे कल्याणचे आपले लाडके आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्यातर्फे मी त्यांचं या प्रोग्राममध्ये मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि मी त्यांना विनंती करतो, वेळ न जाता मी त्यांना विनंती करतो की उपाध्यायजी, आपण आपल्या कल्याणमधल्या तमाम विद्यार्थी मित्रांना त्यांच्या करिअरसाठी ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत, ज्याच्यासाठी आपण आज इथे आहोत, त्याबद्दलचं मार्गदर्शन आपण करावं. विद्यार्थ्यांना ते निश्चितच आपलं लाभदायी ठरेल. आपला हा एज्युकेशनचा प्रवास जर पाहिला तर आपल्या मुखातून निघणारं जे मार्गदर्शन आहे ते निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी फलदायी ठरेल असं मला वाटतं. मी आमंत्रित करतोय आत्ता श्री विजय लक्ष्मीकांत उपाध्यायजी. नमस्कार. सर्वप्रथम आज के इस उद्घाटन सोहला कार्यक्रम में मेरे जितने भी विद्यार्थी भाई बहन आज उपस्थित हैं, आप सभी का स्वागत करता हूं. और आदरणीय आमदार श्री गणपत शेठ गायकवाड़ जी का भी धन्यवाद करता हूं कि आज के इस विशेष कार्यक्रम में मुझे अपनी बात रखने का मौका दिया गया. जैसा हम सब जानते हैं कि हमारा जो विद्यार्थी का जो एक जीवन होता है वो KG से शुरू होकर के आगे प्राइमरी, उसके बाद सेकेंडरी, 10वीं, उसके बाद में 10वीं के बाद में हमारे जो विद्यार्थी मित्र होते हैं वो अपने करियर की ओर फोकस करना शुरू करते हैं. सबके विशेष सपने होते हैं, सबकी अपनी एक आकांक्षाएं होती हैं, इच्छाएं होती हैं, माता पिता की इच्छाएं होती हैं. माता पिता का स्वप्न होता है कि उनके बच्चे जो है आगे चल करके एक अच्छे पढ़ाई लिखाई करके बड़े इंसान बने, कोई डॉक्टर बने, कोई इंजीनियर बने, कोई फार्मासिस्ट बने. ऐसे बहुत सारे सपने लेकर के बच्चे आगे अपनी पढ़ाई की ओर अग्रसर होते हैं. सबसे बड़ी परेशानी की जो शुरुआत होती है वो 12वीं परीक्षा देने के बाद. लोगों को पता नहीं होता है
कि हमें करना क्या है, आगे हमारा एडमिशन कैसे होगा, क्या करना चाहिए कि हमारा एडमिशन प्रॉपरली हो जाए, हमें जो रिक्वायर्ड है, हम जिस कोर्स में जाना चाहते हैं उस कोर्स में हम कैसे पहुँचें। इस समस्या को एक समझते हुए आदरणीय आमदार साहब ने आज जो एक पहल की है, इसका मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ, प्रशंसा करता हूँ कि बच्चों के जो भविष्य है उसकी ओर भी चिंता आदरणीय आमदार साहब के द्वारा की जा रही है, जिसके तहत अभी अभी जैसा आप लोगों को इंट्रोडक्शनल स्पीच में आदरणीय अनिल सर ने बताया, एटम सर ने बताया कि एक नए वेबसाइट की शुरुआत की जा रही है। इस वेबसाइट में आप लोगों को CET, JEE, NET इन एंट्रेंस एग्ज़ाम के बारे में आप लोगों को हेल्प किया जाएगा, आप लोगों को उसके एग्ज़ाम्स के डिटेल्स दिए जाएंगे, आपके शायद एग्ज़ाम्स भी कंडक्ट किए जाएंगे, मॉक एग्ज़ाम्स कंडक्ट किए जाएंगे, आप लोगों को गाइडेंस दिया जाएगा। मुझे बताते हुए बड़ा ही आज गर्व महसूस हो रहा है कि ये जो इन्फॉर्मेशन जो ये वेबसाइट के माध्यम से आपको मिलेगी आदरणीय आमदार साहब के नेतृत्व में, ये पूर्णतः फ्री ऑफ कॉस्ट है। और इसमें जो है, इस जानकारी को इकट्ठा करने के लिए कई हज़ारों बच्चे, हज़ारों लाखों बच्चे लाखों रुपए खर्च करते हैं विभिन्न संस्थानों में। उसके बारे में उनको ट्रेनिंग दिया जाता है, उसके बारे में उनको जानकारी मुहैया कराई जाती है। ये सारी ट्रेनिंग, ये सारी जानकारियाँ आपको इस वेबसाइट के माध्यम से मुफ्त में दी जाएगी। ये बड़ी ही प्रशंसा योग्य बात है। दोस्तों, हम सभी ने CET, JEE, NET ये सारे एंट्रेंस एग्ज़ाम के बारे में सुना है, पर अक्सर जब मैं कॉलेज में बैठता हूँ, मेरे पास बच्चे आते हैं एडमिशन्स के लिए, मैंने देखा है कि बच्चों को, माता पिता को पूरी जानकारी नहीं होती है। अब जैसे संक्षिप्त में एक बात कहना चाहूँगा, फार्मेसी करने के लिए बच्चों को CET एग्ज़ाम देना ज़रूरी होता है। आप विश्वास नहीं करेंगे कि आधे से ज़्यादा बच्चों को इसकी जानकारी नहीं होती है। किसको किसको जानकारी है तो कोई ये कन्फ्यूजन में होता है कि फार्मेसी में एडमिशन लेना है तो CET ज़रूरी है क्या। कुछ लोग ये सोचते हैं ज़रूरी नहीं है तो CET एग्ज़ाम ही नहीं देते हैं और नतीजा उनका 1 साल वेस्ट हो जाता है। अगर उनको सही समय पर सही दिशा निर्देश मिल गए होते तो आज उनको CET परीक्षा देकर के आज उनका साल बर्बाद नहीं होता। ऐसी छोटी छोटी समस्याओं को लेकर के ध्यान में रखते हुए आज आपके, यानी कि जो विद्यार्थी वर्ग है, जो युवा वर्ग है, जो इस देश का भविष्य है, उस वर्ग के लिए आदरणीय आमदार श्री गणपत शेठ गायकवाड़ जी के माध्यम से आज ये जो वेबसाइट का उद्घाटन होने वाला है, इसका हम सभी ने उचित मार्गदर्शन लेते हुए उसका फ़ायदा उठाना चाहिए। मैंने जैसा पहले ही कहा है, दादा का, आमदार साहब का जितनी प्रशंसा किया जाए उस बारे में कम है, क्योंकि इस दिशा में सोचना, इस दिशा में कार्य करना और उसको हकीकत में लाना, सोच तो बहुत लोग रहते हैं पर उसको कार्यान्वित करके हकीकत के पटल पर लाने का जो कार्य आज दादा ने किया है, ये प्रशंसा योग्य है। दोस्तों, ज़्यादा समय नहीं लूँगा, मुझे पता है आप सभी इस वेबसाइट के उद्घाटन की राह ताक रहे हैं। CET, NET, JEE, जैसा कि आप सभी जानते हैं, JEE के लिए अगर आपको IIT में एडमिशन लेना है तो JEE की एग्ज़ाम देना ज़रूरी है। अगर आपको फार्मेसी में जाना है, अगर आपको इंजीनियरिंग में जाना है तो आपको CET के द्वारा जाना पड़ता है। अगर आपको MBBS में जाना है, अगर आपको BAMS में जाना है, आपको BDS में जाना है तो आपको NET की परीक्षा देनी बहुत ज़रूरी होती है। इन्हीं परीक्षाओं के मार्क्स के आधार पर आपको मेरिट लिस्ट में आपको स्थान मिलता है। आपके 12th के रिजल्ट्स, 12th के मार्क्स तो ज़रूर मायने रखते हैं, परंतु उसके साथ में एंट्रेंस एग्ज़ाम में आपको मिले हुए मार्क्स के आधार पर मेरिट लिस्ट में आपकी नंबरिंग आती है। तो वो नंबरिंग में आप किस तरीके से ज़्यादा ऊपर आएँ,
आपकी मेरिट नंबर्स ज़्यादा ऊंचाइयों पर रहे, इस दिशा में इस वेबसाइट के माध्यम से कार्य होने वाले हैं। जैसा मैंने अभी आप लोगों से पूछा तो मुझे बताया गया कि आप लोगों को ये वर्ष भर, साल भर आपको इसकी ट्रेनिंग दी जाएगी। आप आपके सहूलियत के हिसाब से ट्रेनिंग ले सकते हैं। क्लासेस में जाएंगे तो आपको लाखों रुपए फीस भरने हैं और वो स्पेसिफिक टाइम स्लॉट में ही आपको उसका प्रशिक्षण दिया जाएगा। परंतु ये वेबसाइट के माध्यम से आप आपके सहूलियत के अनुसार जब आप फ्री हो उस समय आप इसका सदुपयोग कर सकते हैं। इतनी सुंदर कल्पना और उस कल्पना को साक्षात्कार आज यहाँ पर होने जा रहा है। इसके लिए आप सभी को धन्यवाद करना चाहूँगा, क्योंकि हमारे समय ऐसे कार्यक्रम आमदार ने ऐसे कोई कार्य किया नहीं था। आज आप बच्चों के लिए इतना सुंदर कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है। आशा करता हूँ, अनुरोध करता हूँ सभी बच्चों से, बच्चों के माता पिताओं से। मैं एजुकेशन फील्ड में हूँ इसलिए कह रहा हूँ, बहुत से बच्चों को पूरी जानकारी नहीं होती है, माता पिताओं को जानकारी नहीं होती है, जिसके वजह से बच्चों के नंबर ऑनलाइन कैप राउंड में उनका एडमिशन्स नहीं हो पाता है। एडमिशन नहीं होता है तो फिर उनको प्राइवेट एडमिशन्स लेने पड़ते हैं, जिसकी फ़ीस बहुत ज़्यादा होती है। अगर आपका सीईटी के द्वारा, नीट के द्वारा, जेई के द्वारा अगर आपके बच्चों का एडमिशन्स होता है तो आपको गवर्नमेंट की स्कॉलरशिप की भी सुविधा मिलती है। ऐसे बहुत सारे फ़ायदों को ध्यान में रखते हुए आमदार जी ने जो ये एक पहल की है, हम सभी उसका स्वागत करते हैं और आमदार साहब और उनकी पूरी टीम को जिन्होंने इस दिशा में काम किया है उनका अभिनंदन करता हूं और आशा करता हूं कि आप सभी इस वेबसाइट के द्वारा आपके करियर में सितारे लगाएंगे। ऐसी शुभकामना। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आलेली आहे त्या व्यक्तींना म्हणजे आपल्या लाडके आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांना भेटण्याची, कारण का त्यांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आपल्या भेटीला येणार आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके ज्यांचं स्वतःची इच्छा आहे की माझ्या या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये, माझ्या या विधानसभा क्षेत्रामध्ये, याच विधानसभा क्षेत्रात असं नाही आहे, आजूबाजूच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ते नेहमी विद्यार्थ्यांसाठी धडपडणारे, शिक्षणासाठी तर खूप मोठ्या प्रमाणात ते हिरिरीने भाग घेतात असे आपले लाडके आमदार श्रीयुत गणपत शेठ गायकवाड यांना या वेबसाईटचं उद्घाटन करण्यासाठी आपण त्यांना इथे आमंत्रित करूया। सर्व विद्यार्थी भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे मी त्यांचं स्वागत करीत आहेत। श्रीयुत आमदार श्री गणपत शेठ गायकवाड। नमस्कार मित्रांनो, खरं तर आता आपण सर्व विद्यार्थीच आहात, पण आमच्या आयुष्यामध्ये ज्या टायमाला आम्ही लहान होतो आणि त्या टायमाला एवढी टेक्नॉलॉजी नव्हती, आम्ही पाटी आणि पेन्सिलवरती आम्ही अभ्यास केला आणि त्याच्यातून आमचं शिक्षण झालं। पण आज नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन सर्व यंत्रणा आलेली आहेत आणि त्याच्यातून काही विद्यार्थी असे असतात की त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे किंवा काही अडचणीमुळे किंवा काही व्यवस्थित त्यांना दिशा देणारे लोक भेटत नाही आणि मग त्याच्यामुळे काही अभ्यासामध्ये किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं त्याच्यामध्ये अडचणी होतात आणि त्यासाठी सीईटी, जेईई आणि नीट याच्या ज्या परीक्षा आहेत आणि अभ्यास सराव आहे ह्याच्यासाठी आपण एक ऑनलाईन हे आपण चालू करत आहोत। तर मी आपल्या सर्वांना विनंती करेन की ऑनलाईन जरी असलं तरी आपण आपल्या वेळेप्रमाणे आपण त्याचा अभ्यास आपण करू शकतो, त्याच्यातली माहिती घेऊ शकतो आणि ह्याच्यातून आपल्या भविष्यासाठी काहीतरी चांगलं करता यावं म्हणून हे मी जे प्रयत्न करत आहोत याचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि सर्वांनी ह्या गोष्टीचं जेवढा प्रचार होईल, म्हणजे आपले कोणी मित्र असतील, आपल्या ओळखीचे असतील, आपले नातेवाईक असतील, त्यांना जर सांगितलं तर हे कुठल्याही इथे कल्याणपूर्वच नाही, पश्चिम असू दे किंवा महाराष्ट्रात कुठेही असू द्या, तिथून ते ऑपरेट करून बघू शकतात। म्हणून आपण जास्तीत जास्त मित्रांना फायदा घेण्यासाठी सांगावं एवढीच आपल्या सर्वांना विनंती करेन आणि मला वाटतं मी आता आपण ज्या गोष्टीची वाट बघता उद्घाटनाची ते आज मी आपल्यासमोर लाईव्ह ऑन करत आहे।
नमस्कार. सर्वात आधी आपल्याला गणपतगायकवाड.in या लिंकवरती जावं लागेल. या लिंकवरती गेल्यावरती हा पेज येईल. तर ह्याच्यामध्ये ना आमदार गणपत गायकवाड यांच्यातर्फे JEE, नीट आणि CET एंट्रन्स एक्झामचे फ्री ऑनलाईन मॉक टेस्ट सिरीजचे आयोजन केले आहे. तर ह्याच्यामध्ये विद्यार्थी पेपर सॉल्व्ह करू शकतात आणि ऑन द स्पॉट त्यांना रिझल्ट बघू शकतात ते. तर या सर्व प्रक्रियेसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर चला बघूया रजिस्ट्रेशन कसं करता येईल. तर आधी मी खाली स्क्रोल डाऊन केलं आणि इथे रजिस्टर नाव वरती क्लिक करेन. त्याच्यानंतर मग इथे आपल्या डिटेल्स टाकाव्या लागतील. तर आहे आपलं फर्स्ट नेम, आपलं मिडल नेम आणि नंतर मग आपलं लास्ट नेम टाकायचं. त्याच्यानंतर मग आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आणि नंतर मग ईमेल ऍड्रेस टाकायचा. त्याच्यानंतर पासवर्ड टाकावा लागेल, बट तो पासवर्ड 10 अक्षरांपेक्षा जास्त नसला पाहिजे आणि तोच पासवर्ड परत टाकायचा. त्याच्यानंतर मग आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि इथे आहे आधार कार्ड. तर आधार कार्ड अपलोड करायसाठी आपल्याला चूज फाईलवर क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर ओपन करायचं आणि मग ही आपली अपलोड होणार फाईल. त्याच्यानंतर मग आपल्याला आपला ऍड्रेस टाकावा लागेल आणि नंतर मग साइन अप करायचं. आता इथे दाखवते की तुम्ही रजिस्टर झाले. तर आपल्याला लॉग इन करायसाठी इथे क्लिक करावं लागेल. इथे तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आणि तुमचा पासवर्ड टाकायचा. त्याच्यानंतर मग हे पेज उघडेल आणि इथे तुम्ही बघू शकता की एक्झाम्स JEE, CET आणि नीट या एक्झाम्स आहे आणि त्याचे सब्जेक्ट्स आहेत खाली. तर तुम्हाला ज्या सब्जेक्टचा पेपर सॉल्व्ह करायचा त्या सब्जेक्ट वरती क्लिक करायचं. मग इथे तुम्हाला एक्झाम्स दिसतील. तर त्याच्यामधली कुठलीही एक्झाम सिलेक्ट करायची आणि मग खालती केलं ना तर इथे एक्झामचं नाव येणार, एक्झामचं डेट आणि टाइम येणार, एक्झाम किती तासाची आहे ती येणार आणि इथे स्टार्ट टेस्ट येणार. तर स्टार्ट टेस्ट वर क्लिक करायचं. स्टार्ट टेस्ट वर क्लिक केलं का तुम्हाला तुमचा एक्झाम पेपर येणार. मग त्याच्यावरती तुम्ही एक्झाम सॉल्व्ह करू शकता आणि तुम्ही जर इथे स्क्रोल केला ना तर तुम्हाला हा बॉक्स दिसेल. तर या बॉक्स मध्ये जेवढे ग्रीन झालेले आहेत ना ते तेवढे तुम्ही आन्सर अटेम्प्ट केले आहेत आणि जे आन्सर्स तुम्ही अटेम्प्ट नाही केले ते ग्रे मध्ये दिसणार. तर आता तुम्हाला जर समजा एक्झाम एंड करायची असेल तर 30 नंबर वरती जायचं आणि इथे फिनिश टेस्टचं ऑप्शन येणार. तर तुम्ही तिथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यावर तुमची एक्झाम फिनिश होणार. आता इथे स्कोर बोर्ड म्हणून आहे, तिथे क्लिक करायचं आणि इथे 2 ऑप्शन्स आहेत, व्ह्यू टेस्ट आणि व्ह्यू रिझल्ट. तुम्ही व्ह्यू टेस्ट वर क्लिक केला ना तर तुम्हाला तुमची आधीची टेस्ट दिसणार आहे. तुम्ही आता जी टेस्ट अटेम्प्ट केली ती दिसणार आहे. तर त्याच्यामध्ये तुमचे करेक्शन्स येणार की तुम्ही आन्सर कुठला दिला होता आणि करेक्ट आन्सर काय आहे ते आणि त्याचं एक्सप्लेनेशन येणार खालती. हे सगळ्या आन्सर्स साठी होणार आहे.
तर तुम्ही परत स्कोर बोर्डवर जाऊ शकता आणि व्ह्यू रिझल्ट्सवर क्लिक करू शकता. तर ह्याच्यामध्ये तुमचे टेस्टचे स्टुडंटचं नाव येणार, एक्झामचं नाव येणार आणि तुमचा स्कोर येणार की तुम्ही एक्झॅक्टली किती मार्क्स ह्याच्यामध्ये क्लिक केलेत ते. थँक्यू. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.